भाऊजींना काय झालंय? असे का वागताय? तुझं रियावर प्रेम आहे ना? मग एकदा माझ्या डोळ्यात बघून मला सांग सचिन की तुझं वल्लीवर नाही रियावर प्रेम. तुला राहायचं नाही या घरात रिया बरोबर? राहायचंय ना? मग हिम्मत असेल तर पुन्हा एकदा माझ्या समोर तिचा हात धर आणि इकडून जाऊन दाखव. दादा मी तुझ्या समोर नाही करू शकणार आहे, पण रिया मॅडम आणि मी एकत्र राहणार आहोत हे ठरलंय. त्यामुळे आम्हीच वाडा सोडून दुसरीकडे कुठेतरी जातो राहायला. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये सचिन. भाऊजी त्यांना इकडेच राहू द्या, किमान माझ्या डोळ्यासमोर तरी राहतील. इकडेच राहू द्या, सगळं सहन करेन. पण तुम्ही या घरात थांबू नका भाऊजी. तुम्ही नका थांबू या घरात. तुला हवं तसं होईल वल्ली, विश्वास ठेव माझ्या. फक्त तू एक भाऊ समजून मला हे वचन दे बेटा की तू परत असं वेडवाकडं पाऊल उचलणार नाहीस कधीच. वचन देते मी भाऊजी, मी असं पुन्हा कधीच नाही करणार. पण तुम्ही ते नका राहू. सौरभा तुम्ही जाऊ नका रे, थांबा ना इथेच. मॅडम मी नाहीये तुमचा पार्टनर, प्लीज अहो असं. मग मी सगळ्यांना दाखवते, जर तू माझा पार्टनरच नाहीये मी तुझी काळजी का घेऊ? अहो असं का बोलताय तुम्ही मॅडम? असं नका ना करू प्लीज. ठीक आहे नाही करत, शांत होतो. काय बरं मग मी जे सांगेन ते तू करशील? काय? मला तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल, मला तुझ्यासोबत राहायचं. मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? प्लीज असं नका करू, मला नका असं कोंडीत पकडू प्लीज. आता बघ, हे व्हिडिओ जे आहे ते सगळ्यांना दिसेल, पब्लिक होईल. हे असं तुला नको आणि तू पाहिजे की मी हे सगळं सिक्रेट ठेवावं, तर त्यासाठी तर मला वाटतं सगळं शक्य आहे. अहो कसं शक्य आहे मॅडम? कसं घरी नेऊ तू? बघा भुल्ली कशी असली तरी माझं खूप प्रेम आहे तिच्यावर मॅडम. मी नाही हे असं काही करू शकत तिच्यासोबत मॅडम. प्लीज दादाला काय तोंड दाखव, आपणच्या वयाचा विचार करा मॅडम. खूप त्यांना नाही बघवणार आहे. एकतर ते आपल्याला एकत्र बघते, नाहीतर ते आपला व्हिडिओ बघते. आता तू ठरव ते काय करायचं. कसं का करताय मॅडम तुम्ही? मी हात जोडतोय ना तुमच्या समोर. मग आपण एक काम करूया, आपण पिऊनला बोलवूया, कॉन्फरन्स रूम मध्ये आपण हा व्हिडिओ बघूया. तिकडे प्रोजेक्टर आहे सचिन, तर आपण त्या प्रोजेक्टरवर व्हिडिओ बघूया. सुरुवात ऑफिस स्टाफ पासून करूया. करेक्ट मॅडम ऐका, मी तुमच्या पाया पडतो, माझं आयुष्य बर्बाद होईल. प्लीज असं काही करू नका मॅडम. काय करतोय सचिन? प्लीज हे सगळं माझ्यासमोर नको करू. मॅडम चिल. पण आता आपण काय करू शकतो? हे बघ, ऑफिस मधले स्टाफ सगळे बघणारच आहेत. मग ते लोक याचा व्हिडिओ काढणार, मग ते व्हिडिओ आपोआप लोकांपर्यंत पोहोचणार, तुझ्या दादाच्या ऑफिसच्या स्टाफ पर्यंत पोहोचणार. तुझे रिलेटिव्ह, नेबर्स, अप्पा, वल्ली सगळे बघणार आहेत.
सगळेजण हा व्हिडिओ बघणार आहे सचिन. मग सचिन तुझ्या दादाच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार ना? कारण आत्ताच त्यांचं प्रमोशन झालं आणि तुझी वहिनीने हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुझ्याशी बोलणं बंद केलं तर? आणि मावशीचं काय? मावशीचं किती प्रेम आहे तुझ्यावर, किती काळजी घेते, तुझ्यासाठी टिफिन बनवते आणि तिला कळाल्यानंतर एकतर तिचं हेल्थचा काय आणि त्यांना ते ऐकून काय खूप चुकीचा विचार आहे रिया प्लीज. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपली वल्ली, ती कशी पण असली पण ती तुझी बायको आहे. आपल्या स्वतःच्या नवऱ्याला अशा अवस्थेत बघणं कोणत्या बाईला पटणार आहे? काय करणार आपण आता? सगळ्यांना हे व्हिडिओ दिसणार आहे सचिन. काय रिॲक्ट करतील लोक? अप्पा, वल्ली, दादा, वहिनी, मावशी. ही गडबड आहे. माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झाला ही गडबड आहे. अप्पा माई मावशीला या सगळ्यामुळे त्रास झाला ही गडबड आहे. आणि हे सगळे प्रॉब्लेम असताना तुला राधाचा प्रॉब्लेम या सगळ्यापेक्षा जास्त मोठा वाटतो ही गडबड आहे. तुला खरंच असं वाटतंय की आपल्या घरच्या गोष्टींपेक्षा मी राधाला प्रायोरिटाइज करते? हे जे सगळं झालंय पट्या, हे माझ्यामुळे झालंय? सांग ना पट्या. राधाने जर का फोन केला आणि ती रडत असेल तर मी जायचं नाही का पट्या? मी आई येणार आहे तिची. नाही मला मान्य आहे की सचिन हर्ट झाला होता, पण मी काही 8-8 दिवस जाऊन पारिजातवर राहिले नाही. मी जाताना त्याचा सगळा स्वयंपाक करून गेले होते. तिथून सतत फोन करून त्याची चौकशी करत होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी परत आले तेव्हा पाहिलं सचिन घरी नाहीये. मी त्याला फोन केला, तो म्हणाला की मी ऑफिसला जातोय राजीनामा द्यायला. मी तेव्हाही त्याला विचारलं मी येऊ का तुझ्या बरोबर, तर तो नाही असं म्हणाला. मग मी काय करायला हवं होतं? लक्ष द्यायचं असतं म्हणजे आणखी काय करायचं असतं पट्या? नाही, तुला असं वाटतं ना की तू योग्य वागलीस, तू बरोबर केलेस सगळं. मग मला सांग हे घडलं कसं? सांग ना हे घडलं कसं? मी तुला स्पेसिफिकली सांगितलं होतं की सचिनला एकटं सोडू नकोस. तू थोडा वेळ त्याला एकटं सोडलंस, तो थेट रियाला घेऊन वाड्यावर आला. हे घडलं कसं? सांग ना हे कसं घडलं अनामिका? तुला काय वाटतं आपला सच्चू म्हणजे दुसरीतला मुलगा आहे का? जरा माझं लक्ष इथे तिथे झालं म्हणून तो घराबाहेर गेला. तो सकाळी उठला, त्यांनी मला सांगितलं की मी ऑफिसला जातोय, राजीनामा देतोय. मी त्याला विचारलं मी येऊ का बरोबर, तो नाही म्हणाला. आणि तो संध्याकाळी रियाचा हात धरून तिला वाड्यावर घेऊन आला. त्यावर तो म्हणाला की माझं तिच्यावर प्रेम आहे. हे सगळं इतकं सोपं वाटतंय का तुला? एका दिवसात घडलं हे सगळं? पण त्या चुकतंय आपलं काहीतरी. आणि एवढी मोठी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का? ऐक ना मला सांग, आपला सच्चू असा आहे का? असा इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेणारा आहे का? नाही. म्हणजेच पाणी कुठेतरी मुरतंय पट्या. काय होतंय माहितीये का, तुझा निष्काळजीपणा झालाय आणि फक्त आता कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी गडबड झालीये, सचिन असं करतोय, काहीतरी प्रेशर आहे, असं उगाच गोल गोल फिरवून ना तू हा विषय भलतीकडे नेतेस. निष्कर्ष काय माहितीये का, तुझा निष्काळजीपणा झालेला आहे. एक जबाबदारी दिली होती मी तुला. सचिन तू खरंच खाली झोपणारस? मॅडम प्लीज. ऐक ना सचिन सोड तू. हे बघ आपल्यामध्ये जे व्हायचं होतं ते तर झालंय. मग जवळ झोपला काय सेपरेट झोपला काय फरक पडतो? मॅडम प्लीज नका ना बोलू ते सारखं सारखं, घाण वाटतं ते. आणि नका मला आठवण करून देऊ मी कसा या सगळ्यात अडकलो त्याची. मी करतोय ना तुमच्या मनासारखं सगळं, ऐकतोय तुमचं, इथे राहताय तुम्ही वाड्यामध्ये, अजून काय पाहिजे तुम्हाला? एकटं सोडा ना मला मग आता. ऐक ना सचिन, माझ्या जवळ करू नका. मला माहितीये तुमच्या मनात आपल्याबद्दल काय स्वप्न रंगतात ते, पण प्रत्यक्षात तसलं काही नातं नाही आपल्यात. मी आधीच सांगून ठेवतो. तू का चिडतोयस माझ्यावर? फक्त खाली झोपू नको हे एवढंच माझं म्हणणं आहे. खालीच बरं आहे मी. एक चूक झाली माझ्या हातनं, त्याची जी क्षणाक्षणाला शिक्षा भोगतोय ना तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मला नकोय परत. सचिन जे काय बोलायचं हळू बोल, नंतर मला नको सांगू बाहेर कोणाला कळालं तर.
सचिन आई आता बोलले तर चालेल ना? काय मावशी, तुम्हाला परवानगीची काय गरज आहे? तुमचा तर आमच्यावर हक्क आहे, हो ना सचिन? तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला टिफिन द्यायचं? तुम्ही मला आवडतं म्हणून मी इथे राहायला आली आहे. बोला ना, तुम्हाला काय काम होतं? नाही नाही, माझं तुझ्याकडे काही काम नाहीये. मी आज वाड्यात पूजा घालणार आहे सत्यनारायणाची. त्याची सगळी तयारी झाली आहे. अरे कमाल, मला ना असं फंक्शन्स खूप आवडतं आणि तुम्ही नेहमी करतात. काय म्हणजे काय ओकेशन, काय स्पेशल आहे आज? नाही नाही, स्पेशल काही नाहीये. मला आपलं वाटलं वाड्यात सत्यनारायणाची पूजा घालावी. कसं आहे ना, वाड्यावर येणारी इडापिडा टळेल. एका मागोमाग एक वाड्यावर विघ्न येत आहेत ना, म्हणून. बरोबर. छान. मी खूप छान ड्रेस घालेन, तुम्ही काही काळजी करू नका. नाही, मला त्याची काळजी नाहीये. काळजी एवढीच आहे की पूजेला आलेल्या माणसांसमोर तू तमाशा करू नयेस. माझी तुला एवढीच विनंती आहे, पूजेच्या वेळेत तू वाड्याच्या बाहेर कुठेही जा किंवा खोलीच्या बाहेर येऊ नयेस. मावशी, प्रसादाची तयारी करताय? हो अगं, आता लवकरात लवकर आवरायला हवं. गुरुजी येतच असतील ना. मी करू प्रसाद? तुम्हाला चालणार असेल तर. हो कर ना. ये तू जरा घे आणि रवा चांगला तांबूस होईपर्यंत भाज. घे. हे सगळं तुला आधीच कळलं असतं ना तर अशी वेळ आली नसती बाळा. माझं चुकलं मावशी. मी असं वागायला नको होतं. मी आता काय करू ना, मला खरंच कळत नाहीये. यांच्या बरोबर पूजेला बसू? मावशी सांगा ना, मी यांच्या बरोबर पूजेला बसू? खरं सांगू, नका बसू तुम्ही. नाही म्हणजे हे सगळं तुझ्यामुळे झालं असं नाही म्हणत आहे मी. तू या घरची सून आहेस. हे पूजा करणं हा तुझा हक्कच आहे. पण सचिनचं वागणं मला नाही पटलं. घरात लग्नाची बायको असताना तो परस्त्री घेऊन आलाय. निदान पूजेसारख्या पवित्र कार्याला त्याचा हात लागायला नको. पण आता कोण बसणार पूजेला? बायको म्हणून मला किमान तेवढा तरी मान मिळू दे ना. खरं तर मला असं वाटतं ना की या घरातल्या कुठल्याच गोष्टीवर माझा हक्क नाहीये. मावशी, मला बायको म्हणून किमान तेवढं तरी करू दे ना. वल्ले, तुझं दुसरं काही मागणं असतं तर नाही म्हटलं नसतं मी. पण निदान पूजेसाठी तरी हट्ट करू नकोस. अगं, सचिनची बायको म्हणून तुला खरंच जेव्हा मान होता ना तेव्हा तू त्या नात्याची किंमत ठेवली नाहीस. पण आता नाही. सौरभ अनामिका आज पूजेला बसतील. गुरुजी, मी एकटा बसलो पूजेला तर चालेल ना? ठीक आहे, बसा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
चला, पूजा संपन्न झाली आहे. मावशी, प्रसाद देताय ना? सचिन, भले दे प्रसाद दे सगळ्यांना. मावशी, हे काय चाललंय ना वाड्यात, हे फारसं बरं नाही. हो ना, लग्न झालेलं नसतानाही हे दोघं एकत्र राहतात आणि ते लग्न होऊनही एकत्र राहणार. आनंदात स्वतःत रमत गमत चालले होते, पण थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की लोक त्यांच्याकडे बघून हसतायत. ते गोंधळले, लोक का बघून हसतात. तेवढ्यात त्याला एक जण म्हणाला, अरे तुझ्याकडे खेचर आहे तरी तू तुझ्या बायकोचे हाल का करतोयस, तिला बसव खेचरावर आणि ने चालत. तर नवऱ्याने लगेच त्या बायकोला खेचरावर बसवलं. पुन्हा ते तिघं रमत गमत जाऊ लागले. थोडं पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरे च्या, बायकोकडे बघून लोक तोंड वेडी वाकडी करतायत. तिला कळे ना आता हे असं का होतंय. मग एक जण तिला म्हणाला, कशी बाई आहेस तू, म्हणजे तुझ्याकडे खेचर आहे, तू स्वतः खेचरावर बसलीस, त्या नवऱ्याचे बिचाऱ्याचे हाल करतेस आणि त्याला त्याची फरफट करत त्याला चालत नेतेस. तेव्हा तो नवराही जाऊन खेचरावर बसला. पुन्हा ते तिघे आपल्या प्रवासाला निघाले. थोडं पुढे गेले तर त्यांच्या लक्षात आलं की पुन्हा लोक त्यांच्याकडे बघतायत आणि कुसूर करतायत, त्यांच्याविषयी बोलतायत, काही लोक त्यांना हसतायत. तेवढ्यात एक जण म्हणाला, काय माणसं आहेत, मुक जनावर ते, दोघं नवरा बायको त्या खेचरावर बसलेत आणि चाललेत आपले. त्यांना त्या जनावराची दया येत नाहीये का. ते दोघं गोंधळले, त्यांना कळे ना काय करावं. दोघही खेचरावरून खाली उतरले आणि पुन्हा ते तिघही पहिले होते तसे चालू लागले. झाली गोष्ट, आता करू का? नाही, कुठलीही गोष्ट तात्पर्याशिवाय कशी संपेल ना. आणि तात्पर्य हेच आहे की पट्या आपण कसेही वागलो, आपण काहीही केलं तरी लोक त्यांना हवं तेच बोलतात. पण ते बोलतात म्हणून आपण का बदलायचं, आपण त्याचा त्रास का करून घ्यायचा. आपण एकत्र आनंदी आहोत पट्या. मावशींना आपण दोघं लिव्ह इन मध्ये राहतो याची काही अडचण नाहीये. मग आपण लोकांकडे लक्ष का द्यायचं, त्यांचा त्रास का करून घ्यायचा. कारण आपण ज्या समाजात राहतो ना त्यात लोक राहतात आणि आपला त्यांच्याशी रोज संबंध येतो. मग संबंध ठेवूया ना. त्यांचं बोलणं इतकंही मनावर नको घ्यायला की त्यांच्या बोलण्याचा त्रास होईल. छान, म्हणजे लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं नाही कारण त्याचा त्रास होईल. आणि तुझं वागणं नाही होणार त्रास. मोकळेपणाने बोल माझ्याशी. तुझ्याच प्रॉब्लेम बद्दल मी मोकळेपणाने तुझ्याशी कसं बोलू. मग कोणाशी बोलशील. कोणाशी नाही. आपण दोघे पार्टनर्स होता ना मेका. आपल्या दोघांमधले प्रॉब्लेम्स, वाद हे आपल्या दोघांमधले आहेत. हे मी कोणाशी डिस्कस करू शकणार नाही, ओळखीच्यांची तर नाहीच नाही. ठीक आहे, मग तू प्रियाशी बोल. कोण प्रिया. प्रिया, कारण प्रिया तुझ्या ओळखीची नाहीये, कारण प्रिया अनोळखी आहे, कारण प्रिया काल्पनिक आहे. चहा घे, बहुतेक तुला वेळ लागला. नाही पट्या, हे बघ, तू मोकळेपणाने कोणाशी तरी बोलल्याशिवाय तुझं डोकं शांत होत नाही आणि ते शांत करणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून म्हणतीये प्रिया तुला फोन करेल. नो, आय एम सॉरी, तू प्रियाला फोन कर आणि तिच्याशी बोल. कारण तू धनंजय आहेस. मी कोण. धनंजय. मी धनंजय नाहीये आणि मी कुठल्याही प्रियाला वगैरे फोन करणार नाहीये. नाही, तू करणार आहेस. मी करणार नाहीये. बरं ठीक आहे, मी आज जाते, प्रिया तुला फोन करेल, प्रियाचा फोन उचल. मी नाही प्रिया, हे नाही, प्रिया नाही, अनामिका. पाहिलं ना की कोणीही प्रेझेंट करू शकेल. हा, हो ना. नाही आज मी तेच नाही येणार आहे. नाही, घरी थोडा प्रॉब्लेम. हो, थोडी फॅमिली इमर्जन्सी. थँक्यू. मी लगेच मेल करतो. थँक्यू. कधी उठलास. झोपलोच नाही आहे.
असं काय करतोस पट्या? उठवायचंच ना मला, मी कॉफी करून दिली असती. अगं मलाही माहिती नव्हतं मी रात्रभर जागून प्रेझेंटेशन बनवणार आहे. मी म्हटलं प्रेझेंटेशन कम्प्लीट करूया आणि झोपूया. कसा वेळ गेला, कधी सकाळ झाली कळलंच नाही. एवढं अर्जंट होतं? हो अगं, आजपासून जळगावला ती कॉन्फरन्स आहे ना, तिथे हे प्रेझेंट करायचं आहे. तू जळगावला जातोस? मी नाही जात आहे. आत्ता सांगितलं ना फोनवरतीच मी येत नाही म्हणून. माझ्याऐवजी दुसरं कोणतरी जाईल तिकडे. अरे तू कामाच्या बाबतीत असं का करतोस? जा ना तू. अगं काय बोलतेस तू? तुला माहितीये ना आत्ता वाड्यात काय चाललंय. अरे पण मी आहे ना इथे, मी सांभाळेन सगळं. तू घरच्या प्रॉब्लेमसाठी कॉन्फरन्स बुडवू नकोस. नाही ग, तू काय काय करणार? आणि असंही मी वाड्यात नसलो तरी किमान शहरात राहिलं पाहिजे. म्हणजे देव ना करो पण दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर मी लगेच वाड्यात पोचू शकेन. म्हणजे मी नीट सांभाळत नाही का सगळं? असं नाही म्हटलं मी अनामिका. अगं तुला तुझी कामं आहेत, काय काय करणार आहेस तू? सगळं करणार आहे, खरंच सगळं सांभाळेन. तू असं सगळं माझ्या अंगावर टाकून जातोस ना पट्या, मला ते खूप आवडतं. आणि मी आल्यापासून तू कामाच्या जास्त जबाबदाऱ्या घेतोयस, हे पण खूप आवडतं. हो पण अनामिका. पण बिन काही नाही. आता मी आहे ना, मी सगळं नीट सांभाळेन. मी वाड्यावर जाऊन राहीन, आप्पांची, मावशीची, सचिनची काळजी घेईन, वल्लीची सुद्धा काळजी घेईन. तू माझ्यावर अविश्वास दाखवल्यासारखं करू नकोस. अगं अविश्वासाचा प्रश्नच नाहीये. मी इतकंच म्हणतोय की असं काय करतोस पट्या? जा ना तू, ऐक माझं, प्लीज ऐक आणि जा. तू नाही गेलास ना तर मला खूप अपराधी वाटेल. असं वाटेल की मी नीट सगळं सांभाळू शकत नाही. आणि हो 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 बरं, रिलॅक्स रिलॅक्स. मी जातो, मी कळवतो फोन करून की मी येतोय म्हणून. खुश? खुश. चहा की कॉफी? चहा. अँड सेंट. हिची नोकर नाहीये हिच्यासाठी राबायला. काय करताय तुम्ही? बघ रिया मॅडम जेवणार नसतील तर मलाही जाणार नाही जेवण. त्यामुळे द्यायचे असतील तर 2 डबे दे, नाही तर नको दिवस. आम्ही बघतो बाहेर काहीतरी. जाणार नाही? काय बोलताय तुम्ही? तुम्ही जेवला नाही तर माझ्या घशाखाली अन्न उतरत नाही. आणि काय जादू केले या बाईने? थँक्यू वल्ली, किती स्वीट आहे. तू माझ्यासाठी डब्बा केला, थँक्यू. जाऊया? मला एकटीला तिथे आमच्या घरी कुठे करमतंय मावशी. आणि मला आवडतं इथे तुम्हा सगळ्यांबरोबर राहायला. आणि तेवढाच आम्हालाही आधार होतो हो. सध्या जे काही इथे चाललंय ना ते अजिबात बघवत नाही हो. वल्लीच्या चुकीची फार मोठी शिक्षा तिला भोगायला लागतीये. आता पुन्हा काही झालंय का? नाही, कारण वल्ली जरा चिडलेली वाटली. अगं इथे सतत काही ना काहीतरी सुरूच असतं. आता वादावादी झाली. सचिन रियाची? नाही ग, ते 2 जण अगदी राजा राणीसारखे राहतात. आता सचिननं रियासाठी वल्लीकडे डबा मागितला. आता नवीन संसार सुरू झाल्यासारखा आधीच वागतोय, त्यात आता आणखी डबा कशाला मागायचा? त्यात वल्ली नाही देत म्हणाली. झालं, लगेच चिडले, त्यांची वादावादी सुरू झाली. मग बरंच झालं मी इथे आले ते. निदान सचिनला थोडा धाक राहील ना, की मी लगेच सगळं सौरभला सांगेन. आणि तसं झालं तर फार बरं होईल हो. वल्लीचा चेहरा बघवत नाहीये.
मला तर आता भीतीच वाटायला लागली सगळ्याची. ते सचिन आणि रिया वेगळेच वागतात आणि ही वल्ली तिची तर आणखीन तरा वेगळीच. कधी तिचं डोकं फिरेल काही सांगता येत नाही. अगं घे ना फोन, आपण नंतर बोलू. नाही राधाचाच आहे ना, बोलते नंतर तिच्याशी. बरं मी निघते आता कामाला जायला. हो सुनबाई. आप्पा संध्याकाळी काम आटपलं की येते ना लवकर घरी. वल्ली कुठे? आतमध्ये. तिला जरा भेटून येते जायच्या आधी. वल्ली, ते रियाचं डबा प्रकरण कळलंय मला मावशींकडून. तू का नाही म्हणालीस रियाला डबा द्यायला? मी काय करायला हवं होतं होणार जाऊ बाई? मी नोकर आहे का तिची? त्या बाईने माझ्या वल्ली, सचिन जे करतोय ते पूर्णपणे चुकीचं आहे. थोडा शांतपणे विचार कर. हे असं वागून तू सचिनला तुझ्यावर फक्त रागावण्याची संधी देतीये सगळं. मग काय करू मी? त्यांना मनासारखं वागू देऊ का? त्या दोघांनाही रोज माझ्या डोळ्यासमोर असंच बघत राहू का? त्यांची सेवा करू का होणार जाऊ बाई? हे बोलणं ना फार सोपं आहे. मला माहिती त्या दोघांना एकत्र बघून मला किती त्रास होतोय. मला कळतंय वल्ली, पण हे बघ, असा आताताईपणा करून काय होणार आहे? तुला हवंय ना की सचिननी तुझ्याकडे परत यावं. मग त्याच्यासाठी नीट वागायला हवं ना. त्याला ही जाणीव झाली पाहिजे की आपण वल्लीला गमावून फार मोठी चूक केली आहे, हो की नाही? चिडून काही नाही होणार आहे वल्ली. तुम्हाला वाड्यात घेऊन गेलो, तुम्ही म्हणताय तसं करतोय, राहतोय ना तुमच्या सोबत. आता बास ना. कसं बस करू? मला सतत तू माझ्या जवळपास हवंय असं वाटतं. म्हणजे असं पाहिजे मला. पण मला नको आहात ना तुम्ही. तुमच्यामुळे फॅमिली लाईफ खराब झाली माझी आणि आता प्रोफेशनल लाईफ पण खराब होती. प्रोफेशनल लाईफ? अरे बापरे, खूप मोठा शब्द वापरलायस रे तू सचिन. पण प्रोफेशनल लाईफ याचा अर्थ सुद्धा माहितीये का रे तुला? कारण याआधी 10-12 नोकऱ्यामधून तुला काढलं गेलंय, तुला रिजेक्ट केलं गेलंय, त्याच्यानंतर तुला इथे जॉब मिळालाय, तेही पिऊन म्हणून. आठवतं ना तुला? माझ्यामुळे तू वरती आलाय, माझ्यामुळे तुला लोक रिस्पेक्ट देत आहेत आणि आज जे काही तू आहे ना ते माझ्यामुळे. आणि तुमच्यामुळे टोमणे खावे लागतात त्याचं काय? अच्छा, सगळ्यांना माहिती आहे माझं लग्न झालंय, तरी सुद्धा तुम्ही माझ्या असं जवळ करता. इतकी घाणेरडी इमेज झाली माझी माहिती आहे ऑफिसमध्ये. इमेज? कोणती इमेज आणि कसली इमेज? तुझं काहीच इमेज कधीच नव्हता सचिन. तुझी बायको वर तोंड करून या ऑफिसमध्ये सारखे सारखे यायचे, लोक हसायचे तुझ्यावर, आणि तू इमेजची गोष्ट बोलतोय माझ्याशी. इनफॅक्ट तू आता माझ्या कॅबिन मध्ये आलाय म्हणून जे काही लोक बघतात ना ते तुला रिस्पेक्ट देतील. आणि त्यांना कळालं की तू माझ्या बरोबर आहे तर त्यांना रिस्पेक्ट द्यावाच लागणार. म्हणजे अरे या ना गीता, जरा लक्ष देतात का? मी आत्ता जस्ट सचिनचं सगळं सामान, लॅपटॉप सगळं माझ्या कॅबिन मध्ये शिफ्ट केलं. हे तर तुम्ही बघितलं असेल ना? करेक्ट. आता तुम्हाला प्रश्न पण पडला असेल की नक्की काय नवीन चाललंय. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते मी की मी आणि सचिन आम्ही एकत्र आहोत. आय मीन वी आर डेटिंग. खरं तर मला तुम्हाला या प्रश्नाची उत्तर काही द्यायची गरज नाहीये, पण प्रेम कशाला लपवायचं? आणि मुळात प्रेम हे लपत सुद्धा नाही, म्हणून मी सांगितलं. कारण आता प्रश्न पडलाय, मग त्याच्यावर तुम्ही गॉसिप करणार, नको ते. म्हणून मी क्लिअर केलं की मी आणि सचिन आम्ही एकत्र आहोत. आजपासून सचिन माझ्या कॅबिन मध्ये बसणार आहे, आम्ही एकत्र ऑफिसला येणार आहे, आम्ही एकत्र घरी जाणार आहोत, कारण आम्ही एकत्रच राहतो एकाच घरात.
काय नाही करत, पण तू कशी वागतेस हे सुद्धा बघ. आय एम सॉरी राधा, यापुढे तुला कुठलंही प्रोजेक्ट स्वतंत्रपणे हाताळायला दिलं जाणार नाही. तुला नीलच्या अंडर काम करावं लागेल. जोपर्यंत तू स्वतःला प्रूव्ह करत नाहीस तोपर्यंत. फाईन, नको दिवस इंडिव्हिज्युअल काम. तसंही मला प्रूव्ह करायची कोणालाच गरज नाही. नाही राधा, तुला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावंच लागेल. नाही वाटत आहे का तुला की मम्मा इतकी ओरडतीये मला, तर आपण हे चॅलेंज स्वीकारूया, नीट वागूया, आपण रिस्पॉन्सिबिलिटीनं अगदी जबाबदारीनं वागूया. खरंच कळत नाही इतकी का चिडचिड करतेस. बरं आहे आपण एकत्र घरी राहत नाही, डोक्याला ताप नुसता. मग कंटाळा आलाय. काय करू मी या मुलीचं? कधी मॅच्युअर होणार ही? तो नील बिचारा सगळी कामं इतक्या जबाबदारीनं पूर्ण करतो, राधा मात्र हलगर्जीपणा करते. थोड्याच वर्षात लग्न करायचं म्हटलं तर काय करणार हे दोघं? तेव्हा पण अशीच वागणार आहे कधी? खूप काळजी वाटते राधाची. नील, ते रिवाइज्ड एस्टिमेट तू पाठवलंस ना मला? हो मॅम. अरे ते प्रेझेंटेशनच्या शेवटच्या स्लाइड मध्ये जोडायचं होतं म्हणून. आणि मूड बोर्डच्या 2 इमेजेस त्या चेंज केल्यास, मी मार्क करून ठेवल्या होत्या. हो मॅम, मी इमेजेस पण चेंज केल्यात. आणि तुम्ही मेल चेक करता का? एस्टिमेट आलाय का? हो, प्रेझेंटेशन एकदा रन थ्रू करते आणि मग सेंड करते. मॅम, आणि तुम्ही एकदा कलर पॅलेट पण बघून घेता का? इनक्रेडिबल जॉब नील, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हे डन झालंय आणि सेंड. नाही नील, फार छान काम केलंस तू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू पूर्ण रात्र जागून हे केलंस. अरे खरंच इनक्रेडिबल. म्हणूनच आपण हे वेळेत पाठवू शकलो नील. थँक्यू मॅम, पण हे कामच आहे माझं. हो नील, तरी पण त्या क्लायंटला एकतर कसं बसं प्रेझेंटेशनसाठी तयार केलं होतं मी, आणि इतका कमी वेळ मिळालाय तयारीला, तरी इतकं छान काम केलंस तू. हे जर वेळेत पाठवलं नसतं ना आज, तर ही संधी हातातून गेली असती नील. हो मॅम, पण म्हणजे तुम्ही जसं सांगत गेलात तसं मी करत गेलो. त्यात काय विशेष काही नाही. नाही, पण दिलेलं काम जबाबदारीनं पूर्ण करणं हे सुद्धा महत्वाचं आहे ना नील. सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. आणि मला खात्री आहे माझ्या ऍब्सेन्स मध्ये, मी नसताना सुद्धा जर मी तुला काही काम दिलं तर तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडशील. येस. ओ माय गॉड नील, खरंच किती मस्त काम करतोस ना तू. आणि तुझ्या मॅम पण बघ ना, हाऊ स्वीट, किती गोड गोड कौतुक करत असतात. ए सॉरी टू इंटरफिअर, पण एक विचारायचं होतं. मी जरा बाहेर जाऊन बसू का? नाही, तुमच्या या ड्रामामध्ये मला असं युजलेस फील होतं. यु नो. असं काय बोलतेस राधा? आणि तुला कुठे काय कोण बोललंय? मग म्हणायची वाट बघत बसू का इकडे? त्यापेक्षा फोन बंद कर, तो गेम बंद कर आणि जरा काम करशील का थोडं? म्हणजे हा प्रश्नच येणार नाही. स्वतःला प्रूव्ह कर की. मी स्वतःला प्रूव्ह करतच होते मम्मा. इनफॅक्ट अजूनही करते. पण ना कधी कधी सतत काम करून करून असं ब्रेक लागतो माणसांना. म्हणजे एका आईचंच एक्झाम्पल घ्या ना. तिला असं आई बनून बनून कंटाळा आला आणि मग अचानक तिने असा ब्रेक घ्यायचा ठरवला. मग 2-2 दिवस घरातनं गायबच काय व्हायची, दुसरीकडे राहायलाच काय जायची, स्वतःच्या मुलीला भावच देणं बंद केले. यु नो, थिंग्स लाईक दॅट. एक्सक्यूज मी, पण कुठल्या आईबद्दल बोलताय तुम्ही? स्वतःच्या मुलीला वेळ न देणाऱ्या आई बाबतीत.